आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बीडमधील लाचखोरीचा पर्दाफाश। 60,000च्या मागणीत 50,000 घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात चळे। वाळू वाहतुकीसाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने बीड येथे मोठी कारवाई करत पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल विनोद मधुकर सुरवसे याला 50,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप नाना पाटील यांनीही एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने तक्रार दिली होती। तक्रारदार भारत बेन्झ टिप्परद्वारे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करत असून चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक करण्यासाठी आरोपींकडून 80,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर आरोपींनी 60,000 रुपयांवर तडजोड केली। त्यापैकी 50,000 रुपये तात्काळ आणि उर्वरित 10,000 रुपये 2 दिवसांनी देण्याचे ठरवले। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। दिनांक 10 मार्च 2026 रोजी उमापूर चौकी परिसरात पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुरवसे यांनी पंचायत सक्षम 50,000 रुपये स्वीकारताना एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले व रक्कम जप्त केली। या प्रकरणात पोलीस हवालदार 1533 अमोल काळे यांनाही तक्रारदारास लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप असून त्याबाबतही तपास सुरू आहे। दरम्यान प्रभारी अधिकारी संदीप नाना पाटील यांनाही एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7, 73 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोपान चिहमल्ले व एसीबी बीड पथकाने केली। दरम्यान कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबी कडून करण्यात आले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, बीड।